निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले। या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या विद्यमान खासदार यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे। यामध्ये आजच सासवडमध्ये एक सभा झाली आणि जाहीर सभेमध्ये ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले की आता इथून पुढे निवडणुकाच होणार नाहीत। गेल्या 2 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत। त्या भारतीय जनता पार्टीला 400 पार कशासाठी पाहिजेत तर त्यांना राज्य घटना दुरुस्ती करायची आहे अशा प्रकारचे पाहिजेत। परंतु मला या ठिकाणी आठवण करून द्यावीशी वाटते की 1979 ते 1992 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या झाल्या नव्हत्या आणि याच काळात हे ज्येष्ठ नेते हे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, त्यांनी याबाबत कधी आवाज उठवला नाही। त्यावेळेला त्यांना वाटलं नाही की लोकशाही धोक्यात येईल। अशा प्रकारचे दुटप्पी आरोप ते सध्या या निवडणुकीत करत आहेत। त्याचबरोबर आणखी एक गोष्टीची आठवण करून द्यायला पाहिजे की इंदिरा गांधी यांनी 1972 ते 75 या काळामध्ये देशभरामध्ये मुस्कटदाबी करण्याचं काम केलं। त्यांनी आणीबाणी लागू केली। त्याचबरोबर त्यांनी एक 42वी राज्यघटना दुरुस्ती केली आणि ही 42वी राज्यघटना म्हणजे मिनी राज्यघटना अशी समजली जाते। अनेक राज्यघटनेच्या पुस्तकांमध्ये याबाबत उहापोह करण्यात आलेले आहे। ही 42वी राज्यघटना ही जनतेच्या स्वातंत्र्याची, मूलभूत स्वातंत्र्याची, मूलभूत अधिकारांची मुस्कटदाबी करणारी होती आणि ती राज्यघटना दुरुस्ती केली इंदिरा गांधींनी। ते रद्द करण्याचं काम पुढे मोरारजी भाई देसाई यांच्या सरकारने केलेलं आहे। परंतु या 42व्या राज्यघटने दुरुस्तीबाबत त्याचबरोबर इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीबाबत हे महाशय कधी काही बोलले नाहीत। आणीबाणीच्या विरोधामध्ये देशभरात आगडोंब उसळला। या आगडोंबामध्ये अनेक लोकांना तुरुंगवास झाला, परंतु हे महाशय त्या काळामध्ये कुठेही नव्हते। कधी त्यांनी आज तागात आणीबाणीला विरोध केल्याचं आठवत नाही आणि असे हे या व्यक्ती राज्यघटना दुरुस्ती करणारा अशा प्रकारची व्यक्ती करते। राज्यघटना कोणी बदलणार नाहीये। वास्तविक पाहता राज्यघटनेमध्ये राज्यघटनेच्या कलमात कसे बदल करायचे याबाबत स्वतःच घटनेच्या शिल्पकारांनी लिहिलेलं आहे। 368व्या कलमामध्ये राज्यघटना दुरुस्ती कशी केली जाते ते लिहिलेलं आहे। त्यासाठी 400 पारची काय आवश्यकता नसते। साधे बहुमत, विशेष बहुमत आणि आणखी वेगळे राज्यांचा 2/3 बहुमत अशा प्रकारचे विविध प्रकारचे राज्यघटना दुरुस्त होत असतात आणि तशा प्रकारे राज्यघटनेमध्ये आजवर 128 घटना दुरुस्त झालेल्या आहेत आणि या घटना दुरुस्त्या ह्या होतच असतात। कालानुसार त्या राज्यघटनेमध्ये बदल करता यावे यासाठी राज्यघटनेच्या शिल्पकारांनीच त्यामध्ये ही तरतूद करून ठेवलेली आहे। असे असताना देखील ही ज्येष्ठ मंडळी केवळ स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी राज्यघटनेत बदल करणार आहे। यासाठी भारतीय जनता पार्टीला 400 पार खासदार हवे आहेत अशा प्रकारची जनतेची दिशाभूल करत आहे। वास्तविक पाहता यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही। यांनी केलेले कामच यांच्याकडे नाहीये। हे 56 वर्ष राजकारणात आहेत, परंतु या 56 वर्षात यांना साध्या वारकऱ्यांसाठी जो महामार्ग बनवला आहे तो मोदी यांनीच केलेला आहे, तो यांना बनवता आलेला नाहीये। त्याचबरोबर जी मोरगाव प्रादेशिक पाणी योजना आहे ती 1985 साली शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं होतं, त्यावेळेला मनोहर जोशी यांनी बनवलेली आहे। त्या मोरगाव प्रादेशिक योजनेचं पाणी होत आहे। ज्या गुंजवणी धरणाचं पाणी ते देऊ म्हणतात पुरंदरला, ते गुंजवणी धरण हे मनोहर जोशी यांनीच युती सरकार असताना बांधलेलं आहे। त्यामुळे ह्यांनी काहीच केलं नाही आहे। तो पालखी मार्ग बांधला तो नरेंद्र मोदी यांनीच बांधलेला आहे। आज यांना वारकऱ्याचा कळवळ आलाय, त्यामुळे ते देवळांमध्ये जात आहेत। यांनी इतिहासामध्ये यांना कधी देणं घेणं नाही, केवळ चिन्ह मिळाला म्हणून रायगडावर गेले, अन्यथा त्यांना आज तागत रायगडाची कधी आठवण झालेली नाही। अशा प्रकारचे हे दिशाभूल करणारे नेते आहेत। यांच्या दिशाभूला बळ पडू नका। आपकी बार बारामती